Hello, welcome to my Easy English Grammar channel. Now we will learn future perfect tense. पूर्ण भविष्यकाळ. The future perfect tense describes an action that will be completed before a specific point in future. म्हणजे एका विशिष्ट वेळेपूर्वी क्रिया पूर्ण झाली असेल हे दर्शविण्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय विल हॅव फिनिश्ड माय प्रोजेक्ट बाय 8 AM. म्हणजे 8 वाजण्याच्या पूर्वी माझा प्रोजेक्ट पूर्ण झालेला असेल. म्हणजे एका विशिष्ट वेळेपूर्वी माझी ती क्रिया पूर्ण झालेली असेल. किंवा आय विल हॅव क्लीन्ड अप माय रूम बिफोर माय पेरेंट्स कम होम. पेरेंट्स घरी येण्यापूर्वी माझी स्वच्छता झालेली असेल हे दर्शविण्यासाठी ह्या टेन्सचा वापर केला जातो. आता कोणताही टेन्स आपण शिकत असताना प्रथम त्याचा चार्ट पाहतो की ज्यामध्ये सर्व प्रोनाउन्स दिलेले असतात. निरीक्षण करा वाक्यांचं. कोणता आहे टेन्स? फ्युचर परफेक्ट टेन्स. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष, सेकंड पर्सन द्वितीय पुरुष, थर्ड पर्सन तृतीय पुरुष. फर्स्ट पर्सन सिंगुलर नंबर आय, प्लुरल नंबर वी, मी आम्ही. सेकंड पर्सन सिंगुलर नंबर यू, प्लुरल नंबर यू, तू तुम्ही. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर ही सी इट, तो ती ते, आणि प्लुरल नंबर ते त्या ती. आता इथं तो ती ते मध्ये तुम्ही ही पुरुषवाचक एकवचन आहे, त्यामध्ये तुम्ही सुनील, अनिल, राहुल, सागर असं पण म्हणू शकता. सी म्हणजे स्त्रीवाचक एकवचन, मेघना, शारदा एक्सेट्रा. आणि इट म्हणजे प्राणी पक्षी किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, निर्जीव गोष्टी, त्यामध्ये बर्ड्स, ॲनिमल्स, प्लांट्स, माउंटन एक्सेट्रा. आणि ह्या सर्वांचं अनेक वचन दे. आता आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कोणतं तयार केले तर फ्युचर परफेक्टचं केलंय. कोणताही परफेक्ट टेन्स म्हटलं की त्यामध्ये टू हॅवची रूप असतात. मग वर्तमान काळात हॅव हॅज, भूतकाळात हॅड, आणि भविष्यकाळात विल हॅव. आपण कोणता तयार करतोय इथं? फ्युचर म्हणजे भविष्यकाळ तयार करतोय. मग हॅवची रूप आपल्याला इथं वापरायचंय. मग हॅवचं भविष्यकाळी रूप आपण विल हॅव हे इथं वापरणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन त्याचं तयार केलेलं आहे. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये काय येतं बघा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट, हॅवचं भविष्यकाळी रूप विल हॅव हे वापरलेलं आहे. कशासाठी? तर फ्युचर परफेक्ट टेन्स दर्शविण्यासाठी. विल हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, किंवा त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असंही म्हणतो. आणि ऑब्जेक्ट. सेंटेन्सचं निरीक्षण करा. हे बघा, सब्जेक्ट हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे सब्जेक्ट्स आहेत. हे हॅवचं रूप वापरलंय आपण, भविष्यकाळ आहे म्हणून. विल हॅव हे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे, रेग्युलर क्रियापद आहे म्हणून त्याला ईडी प्रत्यय लागलाय. तिसरं रूप ईडी प्रत्यय लागलाय. आणि हे डिनर हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आय विल हॅव कुक्ड डिनर, जेवण बनविण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. आता आय विल हॅव, वी विल हॅव, इथं सर्व जे प्रोनाउन्स आहेत त्या सर्व प्रोनाउन्सला विल हेच सहाय्यकारी भविष्यकाळी रूप वापरलेलं आहे आणि त्याच्या पुढं हॅव वापरले. आता ही जी सर्व वाक्य आहेत आपण लिहिलेली फ्युचर परफेक्ट टेन्स मधली, त्याचे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे, म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करायचे. नकार घ्यायचं म्हणजे त्या वाक्यात आपल्याला काय लिहायचंय? नॉट वापरायचंय. नॉट वापरताना आपण कुठं वापरतो तर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपण दिलेल्या वाक्यात नॉट वापरतो. पण आता ह्या वाक्यांचं निरीक्षण करा तुम्ही. आय विल हॅव असं आहे इथं, म्हणजे इथं दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत. कोणतं? तर विल पण आहे आणि हॅव पण आहे. मग नॉट कुठं वापरायचं? तर जस्ट पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर नॉट वापरायचं. पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे बघा, दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत. कोणती? तर विल आणि हॅव. पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे विल, त्याच्यानंतर नॉट वापरलं की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होणार. जसं की
I will not have, we will not have cooked dinner, you will not have cooked dinner, you will not have cooked dinner, he see it will not have cooked dinner, and they will not have cooked dinner. काय तयार झालं आपलं? सगळे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले. काय केलं आपण? सहाय्यकारी दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत. पहिलं सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरलं की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. ओके. आता ह्याचा तुम्ही शॉर्ट फॉर्म पण वापरू शकता. विल नॉटचा काय होतं शॉर्ट फॉर्म विल नॉटचा? वोंट. मग वाचताना किंवा लिहिताना असं लिहिलं वाचलं तरी चालतं. आय वोंट हॅव कुक डिनर, वी वोंट हॅव कुक डिनर, यू वोंट हॅव कुक डिनर, you won't have cooked dinner, and he see it won't have cooked dinner, and they won't have cooked dinner. ओके. म्हणजे शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून पण तुम्ही हे वाक्य वाचू शकता किंवा लिहू शकता. ओके. समजलं? हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्हचं आपण काय केलं? निगेटिव्ह केलं, म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी केलं. आता ह्याच वाक्यांचं आपल्याला वर्बल क्वेश्चन तयार करायचे किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे. मग वर्बल क्वेश्चन तयार करत असताना आपण काय करतो? तर वर्बल क्वेश्चन तयार करत असताना आपण फक्त सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या पुढे घेतो आणि काय तयार होतो? आपला वर्बल क्वेश्चन तयार होतो. त्यालाच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं पण म्हणतात, प्रश्नार्थक वाक्य, की ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये आहे. आता काय करतो आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करताना किंवा वर्बल क्वेश्चन तयार करताना? तर जस्ट त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद आपण वाक्याच्या पुढे घेतो. आता ह्या वाक्यात दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत, विल आणि हॅव. म्हणजे पहिलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते काय करायचं? तर फक्त दिलेल्या वाक्याच्या समोर लिहायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होतो. फॉर एक्झाम्पल, Will I have cooked dinner? Now you write the first helping verb at the beginning of the sentence and give question mark at last. Will you have cooked dinner? Will you have cooked dinner? Will he see it have cooked dinner? Will they have cooked dinner? ओके. समजलं? किती सोपं आहे बघा. काय केलं आपण? फक्त सहाय्यकारी क्रियापद, पहिलं सहाय्यकारी क्रियापद असं म्हणायचं. कारण फ्युचर टेन्स मध्ये प्रत्येक अगदी सिंपल फ्युचर, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह फ्युचर, आता आपण परफेक्ट फ्युचर बघतोय. त्या प्रत्येक फ्युचरमध्ये आपल्याला सिंपल फ्युचर सोडला तर राहिलेल्या टेन्समध्ये तुम्हाला दोन दोन सहाय्यकारी क्रियापद दिसतील. निगेटिव्ह करत असताना पहिलं सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट, आणि वर्बल क्वेश्चन करत असताना पहिलं सहाय्यकारी क्रियापद जस्ट बिगिनिंग ॲट द सेंटेन्स लिहायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार. ओके. समजलं? आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.